माजी सभापती बबलू सेठ यांच्या पुढाकाराने देऊळघाट ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम। राशन कार्ड धारक व शासकीय संस्थांना RO कॅनचे वाटप। बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळघाट येथे आज दिनांक 27 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने एक अनोखा व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला। 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातील राशन कार्ड धारक नागरिकांना तसेच विविध शासकीय व शैक्षणिक संस्थांना RO पिण्याच्या पाण्याचे कॅन वाटप करण्यात आले। या उपक्रमाचे उद्घाटन देऊळघाट ग्रामपंचायतीचे सरपंच RR पसरटे, बुलढाणा पंचायत समितीचे माजी सभापती अब्दुल रज्जाक उर्फ बबलू सेठ, माजी उपसरपंच सांडू पाटील, माजी उपसरपंच गोविंदा सुसर, तंटामुक्ती अध्यक्ष अब्दुल रऊफ, माजी ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद नईम, ग्रामपंचायत सदस्य पंकज भोसले, माजी सदस्य सय्यद आवेज, सय्यद इस्माईल तसेच अशफाक ड्रायव्हर यांच्या हस्ते करण्यात आले। देऊळघाट येथील एकूण 3200 राशन कार्ड धारक असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुमारे 3300 RO कॅन उपलब्ध करून देण्यात आले। यामधील कॅन गावातील सर्व उर्दू व मराठी शाळा, अंगणवाडी केंद्रे, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अन्य शासकीय कार्यालयांचा वाटप करण्याचा निर्धार यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने व्यक्त करण्यात आला। माजी सभापती बबलू सेठ व माजी उपसरपंच सांडू पाटील यांनी यापूर्वीही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध लोकहिताचे उपक्रम राबविले असून ऐतिहासिक ठराव घेऊन गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याचे उदाहरणे आहे। त्यांच्या अभिनव लोककल्याणकारी उपक्रमांमुळेच गावकऱ्यांमध्ये त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे। कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, बबलू मित्र मंडळ यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पोलीस टाइम्स महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी कार्यकारी संपादक मोहम्मद अकील यांचा ग्राउंड रिपोर्ट। चालू करूँ क्या? हाँ, चालू करूँ। ग्राम पंचायत के 15 वित्त आयोग में से हमने बाउडी ने हमारी ठहरा के आम सभा का ठहराव लेके, पूरे गाँव करी लोगों का ठहराव लेके पानी पुरोठा में से हमने 31 क्याना पानी बांटने के वास्ते गाँव में लाए। 3100 क्याना लाके गाँव में बांटने को लाए। हर राशन कार्ड में एक क्यान देने की है, यानी जिसके पास जितने राशन कार्ड है इतने घर, इसका मतलब उतने घर गाँव में है। और कभी क्याना कुछ 250, 25, 30, 50 क्याना का बच गया तो जितने स्कूल में कमरे हैं सब स्कूलों में पूरे मराठी उर्दू सब कमरों में एक क्यान दे देंगे। बची दवाखाने, आरोग्य दवाखाने, पांडेवा के ऑफिस में सब एक क्यान अपन दे देंगे। बचिया आज 15 वित्त आयोग ग्रामपंचायत देऊळघाटच्या वतीने आपल्या गावामध्ये पाणीचे ROचे कॅन आपण संपूर्ण गावामध्ये वाटप करत आहोत ग्रामपंचायत देऊळघाटच्या वतीने। तरी आपण हे वाटप करताना नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम राबवायचा होता। त्यामुळं आपण राशन कार्डद्वारे प्रत्येक राशनवरती जेवढे राशन कार्ड आहे तेवढ्या संख्येनुसार आपण त्या ठिकाणी ही ROची कॅन ठेवण्यात आलेली आहे। आणि याचं उद्घाटन आज आपले सहकारी, माझे सहकारी मित्र आदरणीय बबलू शेठ, तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे रऊफभाई, माजी सरपंच गोविंदा भाऊ, तसेच आमचे माजी सदस्य नईमभाई, आमचे हाजी साहेब, तसेच माझे सर्व सहकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेत। आणि या ठिकाणी सर्व कार्यक्रम व्यवस्थित नियोजनबद्ध वाटप करण्यात येईल अशी मी या ठिकाणी होईल। किती बापू, किती कॅना आणल्या? आपण 31 कॅन आणल्या, 3100 कॅन आणल्या। एका परमिटला एक। आपल्या गावात किती परमिट आहे? आपल्या गावात 3000च्या वर परमिट आहे, 3100 पर्यंत परमिट आहे।